खोक्यामधला खोक्यावाई अर्थात सतीश भोसले पुन्हा चर्चेत आलाय, कारण वन विभागाने नोंदवलेल्या गुन्ह्यात त्याला जामीन मिळालाय. जामीन मिळाला असला तरी त्याचा मुक्काम तुरुंगातच असेल. जामीन मिळूनही तो तुरुंगातच का राहणार आहे? पुन्हा चर्चेत आलेल्या या खोक्याची नेमकी ओळख काय, बघूया. खोक्या भाई म्हणजे सतीश भोसलेचा मुक्काम गजाआडच. वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्ह्यात जामीन. उरलेल्या गुन्ह्यात खोक्याला मिळणार का दिलासा? खोक्या भाई उर्फ सतीश भोसले बीडमधील गुन्हेगारी जगतातलं एक कुख्यात नाव. आमदार सुरेश धस यांचा एकेकाळचा कार्यकर्ता, अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला सराईत गुन्हेगार. त्याला वन्यजीव संरक्षक कायद्याअंतर्गत गुन्ह्यात जामीन मंजूर झालाय. मात्र त्यानं केलेल्या इतर कारनाम्यांमुळे इतक्यात काही तो तुरुंगातून बाहेर येणार नाहीये. दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे या पितापुत्राला मारहाण. बुलढाणा जिल्ह्यातील एकाला बॅटनं बेदम मारहाण. खोक्याच्या घरात वन्य प्राण्यांचं मांस, गांजा आणि शिकारीचं साहित्य आढळलं. वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून खोक्यानं आलिशान कार्यालय बांधलं होतं. अमानुष मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि खोक्याचे ग्रह फिरले. त्यानंतर त्यानं केलेली एक एक पाप समोर आली. मग पोलिसांनी या पसार झालेल्या खोक्याच्या राज्याबाहेरून मुसक्या आवळल्या. आता एका प्रकरणात जामीन झाला असला तरी पुढचा बराच काळ त्याला प्रायश्चित्त करावं लागणार असं दिसतंय. रशीद इनामदार, पुढारी न्यूज.